अहिल्यानगरमधील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा प्रहार. 37,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 12 मे रोजी गुन्हे शाखेच्या 4 पथकांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून 5 अवैध दारू विक्रेते आणि 1 जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. श्रीगोंदा, पारनेर आणि अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण 37,980 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सध्याच्या कारवाईत श्रीगोंदा येथे दारूबंदीचे 2 आणि जुगाराचा 1 गुन्हा, पारनेरमध्ये 1 तर अहिल्यानगर कॅम्पमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. स्थानिक गुन्हे शाखेने नागरिकांना आवाहन केलं आहे की जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास तातडीने 0241 24 16 111 किंवा 112 या क्रमांकावर माहिती द्यावी. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.